हॅलो फ्रेंड्स, बघा आजच्या चॅप्टरचं नाव आहे एलिमेंटरी कन्सेप्ट ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. चॅप्टर नंबर 3, मॉड्यूल फर्स्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आता याचा अर्थ आहे की अर्थशास्त्राद्वारे सामाजिक कल्याण साध्य करायचं आहे आपल्याला. थोडक्यामध्ये काय तर कल्याणकारी अर्थशास्त्र. कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राचा वापर करायचा आणि समाजाचं कल्याण करायचं. कसं करायचं समाजाचं कल्याण? तर संसाधनांचा वाटप करून आर्थिक कल्याणामध्ये वाढ करायची आहे. संसाधनांचे वाटप कसे करायचे? संसाधन म्हणजे काय? म्हणजे संसाधन म्हणजे शासन. ठीक आहे. शासन काय करते? स्वतःचा पैसा लावून एखादी वस्तू तयार करणार किंवा सेवा तयार करणार आणि ती उपभोगण्यासाठी जनतेला देणार. त्याला म्हणायचं संसाधनाचं वाटप. आता हे संसाधन ज्यावेळेस वाटप करणार त्यावेळेस गरीब श्रीमंत असा भेदभाव वगैरे करणार नाही शासन आणि सर्वांना समान प्रमाणामध्ये ती वस्तू अवेलेबल करून देणार. हे जे असतं याला म्हणायचं संसाधनांचे वाटप. उदाहरणार्थ बघू, जशी आपण ही बस बघितली आहे, ही बसचा शासनाने दिली ही बस आपल्याला. इथं बघा आता यांचं उत्पन्नानुसार नाही का हे अलग अलग लेवलवरती उभे आहेत. आता जर यांना जर या बसने जायचं असेल तर त्यांना काही असे नियम वगैरे नाही ना, की तुम्ही या बसने जाताय तर तुम्ही अमीर आहात तर तुम्हाला जास्त भाडं, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला कमी भाडं, असं नाही. एका व्यक्तीला जर याच्यामध्ये 50 रुपये भाडं असेल मग तो अमीर असो का गरीब असो, दोघांना पण सेम भाडं लागेल 50 रुपये त्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी. तर हेच आपल्याला बघायचं आहे आता की कशा पद्धतीने की म्हणजे शासन वेगवेगळ्या गोष्टी वापरून संसाधन पुरवून वेगवेगळ्या गोष्टी वापरून संसाधनांचा पुरवठा करून आर्थिक कल्याण कशा पद्धतीने साध्य करतं. त्याच्यावरती सर्वात पहिले लक्ष दिलं जातं ते म्हणजे कार्यक्षमता. कार्यक्षमता कोणाची? बघा आता हे जो शासन आहे यांनी संसाधन पुरवलं. का पुरवलं? कारण की लोकांची कार्यक्षमता वाढावी म्हणून. उदाहरणार्थ बघू, एखाद्या ठिकाणी एखादं गाव आहे, ए हे गाव आहे, बी आहे तालुका. आता या तालुका लेवलला जाऊन काम करण्यासाठी पहिले लोक जात होते, समजा फक्त 50 लोक जात होते. त्यांच्याकडे गाड्या वगैरे होत्यात, असे लोक जायचे. पण ज्या दिवसापासून शासनाने ही बस चालू केली तेव्हापासून जे 50 लोक जायचे होते तर आता इथून 200 लोक जात आहेत या बसमध्ये बसून. म्हणजे काय झाली? ऑटोमॅटिकली कार्यक्षमता जी लोकांची ती वाढली. बस नव्हती म्हणून 50 जायचे, बस आल्यावरती 200 जायला लागले. म्हणजे काय झालं? कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढल्यामुळं काय होणार आहे? ऑटोमॅटिक उत्पन्न जे आहेत राष्ट्रीय उत्पन्न त्यात वाढ होणार आहे. दुसरं येतं समानता. समानता म्हणजे आता बघा, पहिले 50 लोक जायचे, त्यांची इन्कम पातळी आणि आता 200 लोक चालले, त्यांच्या इन्कम पातळीमध्ये पहिले असमानता होती. 50 लोक जायचे त्यांचं जीवन चांगलं होतं कारण की त्यांना मंथली पगार यायचा, त्यांच्याकडं उत्पन्नाचा सोर्स होता. ह्या 200 पैकी जे 150 लोक त्यांच्याकडे उत्पन्नाचा सोर्स नव्हता पहिले, आता आला. आता बस आल्याच्या नंतर आलाय. म्हणजे काय झालं? त्यांची उत्पन्न पातळीमध्ये काय आली? समानता आली. उत्पन्न पातळीमध्ये समानता. आता याच्यामुळे काय झालेलं आहे की लोकांच्या समाधानात वाढ झाली. समाधानी झाले लोक. पैसा यायला लागला तर लोक काय करायला लागले? समाधानी व्हायला लागले. चोरी चकाऱ्या करणं बंद झालं. सगळे चांगल्या जीवनाची अपेक्षा घेऊन जगायला लागले. त्यांच्या राहणीमानात वाढ झाली, पगार आला, त्याच्यामुळं पैसे आले, त्याच्यामुळे त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या कपडे वगैरे घालण्याच्या पद्धतीमध्ये वाढ आली, चांगले झाले, सुधारणा झाली, राहणीमानामध्ये सुधारणा झाली त्यांच्या.
अजून काही पॉइंट आहेत, जसं की लोकांचे समाधान आणि आनंद चेक केले जातात. जसं की आता शासनाने बस चालू केली. बस चालू केल्याच्या नंतर मग लोकांना त्याच्यातून समाधान मिळतंय का? आनंद मिळतोय का? त्यांची परिस्थिती सुधारली जाते का? हे सर्व चेक केलं जातं. नुकसान न करता स्थिती सुधारणे. तर कोणत्याही व्यक्तीचं म्हणजे हे जे स्कीम वगैरे असतात, जे शासन चालवते, त्याच्यामुळे कोणाचं नुकसान न होऊ देता स्थिती सुधारते. तर ह्या गोष्टी त्यात बघितल्या जातात. सामाजिक कल्याण मूल्यांकन. सामाजिक कल्याणाचं मूल्यांकन म्हणजे काय आहे बघा, सर्वांचे कल्याण एकत्र करायचे. एकाचे नाही, सर्वांचे. जेवढे पण लोकं असतील तेवढे. समजा इथं 200. ह्या सर्वांचं कल्याण एकत्र करायचं. सामाजिक कल्याण एकत्र करायचं. सर्वांचे कल्याण एकत्र करून सामाजिक कल्याण सामाजिक कल्याण झालं का नाही त्याचं ते मूल्यांकन करायचं. सर्वांचं कल्याण एकत्र करून सामाजिक कल्याण झालेले आहे की नाही यांचं मूल्यांकन करायचं काम करते. त्यात काही उद्दिष्टे पण आहेत त्यांचे. काय आहे की धोरणांचे मूल्यांकन करणे. धोरण कोणते? बस अवेलेबल करून देणे हे शासनाचं धोरण समजा शासनाने राबवलेलं आहे. तर त्याचं मूल्यांकन करायचं की बस चालते की नाही, बसमध्ये प्रवास करणारे आहे ची मानसिक स्थिती कशी आहे वगैरे वगैरे. त्या धोरणाचं मूल्यांकन करायचं. लोकांच्या कल्याणामध्ये वाढ झाली. कल्याणात म्हणजे पैशामध्ये वाढ झाली ऑटोमॅटिक. समान वाटप करणे. सगळ्यांना समान वाटप केले जातात ना, म्हणजे बसमध्ये असं आहे का की कोणी एकालाच प्राधान्य दिलं जातं नाही. सर्वांना समान पद्धतीने त्याचा उपभोग करता येतो. म्हणजे बसचं जे वाटप आहे लोकांना दिलेलं लोकांना उपभोगण्यासाठी तर ते तर समान आहे ना. त्यामुळे समान वाटप करणे. एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये टॅक्स सिस्टीम, सोशल सिक्युरिटी स्कीम वगैरे. ही एकच नाही. आता ही पण एक स्कीमच आहेत ना. बस प्रोव्हाईड करणं म्हणजे हे पण शासनाचंच एक स्कीमचाच भाग आहे ना तो. टॅक्स सिस्टीम ही पण एक त्याचाच भाग आहे, की अशा पद्धतीनं आहे ते. हे 2 उदाहरणं आहेत त्याचे आणि त्याचे काही पॉइंट्स आहेत. ठीक आहे. तर आता आपण बघूया डिस्क्रिप्शनमध्ये काय म्हणणं आहे त्यांचं ते पण बघूया आता. ठीक आहे. आपली वर्ड फाईल आली आणि एकीकडे आपला हा आला. तुम्ही असं दिसतंय का इथे काय लिहिलेलं आहे ते नाही ना? आता दिसन. ठीक आहे बघा, कल्याणकारी अर्थशास्त्राची प्राथमिक संकल्पना म्हणजे संसाधनाचे वाटप करून समाजाच्या एकूण आर्थिक कल्याणात वाढ कशा प्रकारे करण्यात येईल याचा अभ्यास करणे. बरोबर आहे ना? एकूण आर्थिक व कल्याणात वाढ करायची आहे आपल्याला. कल्याणामध्ये काय काही लोकांच्या कल्याणात वाढ करायची आहे. संसाधनांचं वाटप करून. हे संसाधन दिलं, आता आपल्याला कल्याणामध्ये लोकांच्या कल्याणात वाढ करायची आहे. याचा अभ्यास करणे. ज्यामध्ये कार्यक्षमता आणि समानता यावर लक्ष केंद्रित केले जाते. कार्यक्षमतावरती लक्ष केंद्रित जाते, समानतेवरती लक्ष केंद्रित जाते. समानता उत्पन्नाची कार्यक्षमतेमध्ये वाढ करायची. त्यामुळे लोकांचे ठीक आहे. केंद्रित जाते. ज्यामुळे लोकांचे समाधान आणि राहणीमान वाढेल. समाधान वाढेल, राहणीमान वाढेल. ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे जी धोरणे समाजासाठी खरोखर फायदेशीर आहेत का हे तपासते आणि सर्वांच्या हितासाठी संशोधने वाटप करण्याचा प्रयत्न करते. संकल्पना आहे बघा. उपयोगिता, युटिलिटी. युटिलिटी म्हणजे वापर करणे. व्यक्तीला वस्तू आणि सेवांमधून मिळणारे समाधान किंवा आनंद, की वस्तूला त्या वस्तूतून लोकांना समाधान आणि आनंद मिळतंय का नाही हे बघणं. अशी स्थिती जिथे कोणाचे नुकसान न करता कोणाची स्थिती सुधारता येत नाही. अशी स्थिती जिथे कोणाचेही नुकसान न करता स्थिती सुधारता येते. असं पाहिजे होतं इथं. नुकसान न करता कोणाची स्थिती सुधारता येते. नुकसान न करता दुसऱ्याची स्थिती सुधारायची. एकाचं नुकसान करायचं, दुसऱ्याची स्थिती सुधारायची.
हे याच्यामध्ये नसतं. पुढचं, बाजारातील देवाणघेवाणीतून मिळणारे अतिरिक्त फायदे जे एकूण कल्याणात भर घालतात. बरोबर आहे. समाजाच्या विविध सदस्यांच्या कल्याणाचे एकत्रीकरण करून एकूण सामाजिक कल्याणाचे मूल्यांकन करणे. उद्दिष्ट आहे त्याचं काय आहे? धोरणांचे मूल्यांकन. धोरणाचं आहे बघा, इथं उद्दिष्ट दिलेले धोरणांचे मूल्यांकन करणे. आर्थिक धोरणे समाजाच्या कल्याणावर कसा परिणाम करतात हे तपासणे. कल्याण वाढवणे. संसाधनांचे असे वाटप करणे ज्यामुळे एकूण सामाजिक समाधान वाढेल. हे कल्याणात वाढ करायचं आपल्याला. समानता. उत्पन्नाचे आणि संसाधनांचे अधिक न्याय वितरण सुनिश्चित करणे. उदाहरणार्थ कर प्रणाली आणि सामाजिक सुरक्षा योजना. दुसरे, सार्वजनिक सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये खर्च. पायाभूत सुविधांमध्ये खर्च म्हणजे काय? रोड देणं, हे पण येतं त्याच्यामध्ये. येतं पाणी पुरवठा करणं नळाद्वारे, हे पण येतं. वीज पुरवठा करणं, पथदिवे जेव्हा आपण म्हणतो ना रस्त्याच्या बाजूला असतात, हे सुद्धा याच्यामध्ये येतं. फक्त बसच नाही तर ह्या गोष्टी पण सोशल वेलफेअरमध्ये येतात, की त्या या सर्व गोष्टींद्वारे आपण समाजाचं कल्याण साधू शकतो. सामाजिक कल्याण आपल्याला साधता येते. थोडक्यामध्ये काय की कल्याणकारी अर्थशास्त्र केवळ आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित न करता त्या वाढीचा समाजातील प्रत्येक घटकावर कसा परिणाम होतो आणि त्यातून सर्वांचे कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करणे. एकाच नाही बघायचं तर सगळ्यांचं बघायचं. कल्याणकारी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची ती शाखा आहे जी व्यवस्थेच्या सामाजिक कल्याणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करते. याचे मुख्य उद्दिष्ट आणि संकल्पना खालीलप्रमाणे आहे. याचा मुख्य हेतू केवळ संपत्ती वाढवणे नसून आपल्याला फक्त संपत्ती लोकांची वाढवायची नाही, तर संसाधनांचे वाटप अशा प्रकारे करणे आहे ज्यामुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांचे कल्याण होईल. आपल्याला फक्त एकाच व्यक्तीचा उत्पन्न वाढवायचं नाही, आपल्याला सर्व लोकांचं. इथं दिलेलं बघा, आपल्याला आता याचं इन्कम कमी आहे तर याचंच इन्कम वाढवायचं नाही, हे असं नाही करायचं. आपल्याला करायचं समाजाच्या प्रत्येक आणि जास्तीत जास्त लोकांचे काय करायचं, कल्याण करायचं. कल्याण म्हणजे काय? आता कल्याण म्हणजे प्रत्येकाचं इन्कमची पातळी तर वाढवायची आहे, पण त्याबरोबर त्यांना समाधानी पण ठेवायचं आहे, आनंदी पण ठेवायचं आहे, मानसिक स्थिती पण त्यांची चांगली राहिली पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यांची शारीरिक स्थिती पण चांगली राहिली पाहिजे. उदाहरणार्थ जर रस्ते नसतील तर काय होईल? ॲक्सिडेंट होईल लोकांचे, म्हणजे त्यांची शारीरिक स्थिती खराब होईल. अंधार असला रोडवरती पथदिवे नसतील, अंधार असतील, अंधारामध्ये जेव्हा जातील लोक, ठीक आहे ना, त्यांच्या डोळ्यावरती पण ताण पडेल ना. मग जेव्हा गाड्या जातात पुढून गाडी आल्यावरती त्याच्या हेडलाईटचा पण ताण पडतो ना डोळ्यावरती. म्हणजे काय झाला, तो एक पद्धतीने त्यांचा शारीरिक स्थान झाला. मानसिक स्थान, मानसिक शारीरिक हे अलग अलग ताण येतात, ते कमी करणे, जास्तीत जास्त लोकांचे कल्याण होईल यावरती भर देणे, हे त्यांचा मुख्य उद्देश असतो. पुढचा काही काही याच्यात कन्सेप्ट आहे बघा, पॅरेटो इष्ट इष्टतमता. मराठीमध्ये थोडं वेगळं असतं, इंग्रजी नाव सोपं राहतं. पॅरेटो ऑप्टिमॅलिटी ही यातील महत्त्वाची संकल्पना आहे. जेव्हा कोणाचे नुकसान न करता कोणा एकाची परिस्थिती सुधारते तेव्हा त्या स्थितीला पॅरेटो ऑप्टिमॅलिटी स्थिती म्हणतात. दुसरं, सोशल वेलफेअर फंक्शन. समाजातील सर्व व्यक्तींच्या समाधानाचे मोजमाप करून एकूण सामाजिक कल्याण कसे वाढवता येईल याचा विचार यात केला जातो. पुढचे, कार्यक्षमता आणि समानता. कल्याणकारी अर्थशास्त्र केवळ आर्थिक कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत नाहीत, फक्त आर्थिक गोष्टी, मी तुम्हाला फक्त आर्थिक कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजात उत्पन्नाचे आणि संधीचे समान वाटप यांवर भर देते. फक्त पैसा 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 नाही वाढवायचा आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, संधीचे समान वाटप पण करायचे आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा त्यांचं काय करायचं आहे, सक्षमीकरण करायचं आहे, त्यांचं कल्याण करायचं आहे वेगवेगळ्या माध्यमातून.
मूल्यात्मक दृष्टिकोन हे शास्त्र काय आहे पेक्षा काय असावे यावर अधिक लक्ष देते. म्हणजेच हे एक आदर्शवादी शास्त्र आहे. थोडक्यात सांगायचे तर संसाधनांचा वापर करून मानवी जीवनमान जास्तीत जास्त कसे सुखकर करता येईल याचा मार्ग कल्याणकारी अर्थशास्त्र दाखवतोय. ठीक आहे, एक छोटासा पॉईंट होता हा जो आपण कव्हर केलेला आहे. इतकं काही मोठं हे नव्हतं याच्यामध्ये. ठीक आहे, आपण भेटू आता नेक्स्ट टॉपिकमध्ये.